इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. आषाढी वारीत पंढरपूर शहर पोलिसांची धडक कारवाई. अवैध दारूसह कार व 2 दुचाकी जप्त. तब्बल 11.42 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. 7 जणांवर गुन्हा दाखल. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंढरपूर शहर पोलिसांनी अवैध दारू विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 11,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 1,42,000 रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा, एक होंडाई कार, 2 दुचाकी जप्त करण्यात आले असून 7 आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून MH13EC 6908 क्रमांकाच्या होंडाई कारसह एक युनिकॉर्न मोटरसायकल आणि एक स्कूटी या 3 वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये देशी विदेशी मद्याचे एकूण 42 बॉक्स अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संपूर्ण दारूसाठा व वाहने जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 1,42,000 रुपयांचा अवैध मद्यसाठा तसेच एक कार, 2 मोटरसायकलीसह एकूण 11,42,000 रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे. या प्रकरणी 7 आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप, पोलीस हवालदार रोगे लोंढे, सुजित उबाळे, शहाजी मंडले, ठाकर काझी नवले, महिला पोलीस राऊत, पोलीस कर्मचारी लोंढे व भांडवळ यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. आषाढी वारी दरम्यान अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी पंढरपूर शहर पोलिसांकडून अशाच प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळाले आहेत. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.